नाशिक सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा आजपासून पुन्हा एकदा संप होतोय। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। संपाचा प्रवाशांना अर्थातच मोठा फटका बसणार आहे। नाशिकमधील सिटीलिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आजच्या वेळेला सिटीलिंकचे जे चालक आहेत त्यांनी संप पुकारलेला आहे। त्यांच्या वेतनामध्ये 12,000 रुपयांची वाढ करावी, यासोबतच त्यांना जो मिळणारा प्रोत्साहन भत्ता आहे त्यामध्ये देखील वाढ व्हावी, अशा स्वरूपाची प्रमुख मागणी या सगळ्या वाहक जे चालक आहे त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी आजच्या दिवशी ते संप पुकारतायत। नेमकी त्यांच्या काय भावना आहेत ते देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। काय सांगाल दादा, तुम्ही आता पुन्हा एकदा संप पुकारताय, मागील वेळेला तुमचं आंदोलन जे होतं ते स्थगित करण्यात आलं होतं, यावेळेला नेमकं काय इशारा आहे? आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार चालक सेनेतर्फे संप पुकारलेला आहे। गेल्या 3.5 वर्षापासून आम्ही काम करतो आहोत इथं, तर आजपर्यंत आमचा पगार वाढ कुठल्याही पद्धतीने झालेला नाही आहे। 370 रुपयापासून आम्ही काम करतोय, 3 वर्षानंतर आमचा 70 रुपये पेमेंट वाढलेला आहे 3 वर्षानंतर। तर आता मला सांगा, ह्या 450 रुपये पेमेंटमध्ये परिवार चालवणं शक्य आहे का? जवळजवळ 80% इथं जे ड्रायव्हर चालक आहे हे बाहेरगावचे ड्रायव्हर आहे, इथं सर्व रेंटवरती आहे, म्हणजे रूम भाडं सर्व खर्च आहे त्यांना। तर याच्यामध्ये ही गोष्ट शक्य नाही। कंपनीने आम्हाला बऱ्याच वेळा आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पेमेंट वाढवून देऊ, पण आजपर्यंत कुठलाही काही पगार वगैरे वाढला नाही आमचा। यावेळेला तुम्ही संप पुकारताय, पुढच्या वेळेला तुम्हाला जर आश्वासन दिलं मागील वेळेसारखं तर तुम्ही थांबणार आहात का, की नेमकी काय भूमिका? नाही, आम्ही थांबणार नाही। आम्हाला लेखी स्वरूपात देणार, तर आम्ही जो पगार वाढ मागितली आम्हाला त्या पद्धतीनेच पगार वाढ पाहिजे। वरिष्ठ पातळीवर सिटीलिंक प्रशासन असेल किंवा नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल यांच्या माध्यमातून या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नेमका काय तोडगा काढला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।